इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असे सांगून फसवणूक करणारा भोंदूबाबा जेरबंद। अर्जदार गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राणा सोलापूर यांची इसम नामे मोहम्मद कादर शेख याने अर्जदार यांच्या राहत्या घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादीस काहीतरी द्रव्य पिणास देऊन जादूटोणा केला आणि त्याकरता त्यांच्याकडून वेळोवेळी 1,87,31,300 रुपये रोख रक्कम घेऊन फसवणूक केली। याबाबतचा तक्रार अर्ज पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्याकडे दाखल केला होता। नमूद तक्रारी अर्ज पुढील चौकशीकरता गुन्हे शाखेस प्राप्त झाला होता। सदर अर्जाची चौकशी गुन्हे शाखेकडील दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी करून त्याप्रमाणे जेल रोड पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे भारतीय दंड संहिता कलम 406, 417, 420 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्यांच्या समूळ उच्चाटनाकरता अधिनियम 2013 चे कलम 3(2) अन्वये 9 ऑक्टोबर 2025 रोजी गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्याकडे देण्यात आला। अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदर गुन्ह्याचे पुढील तपासाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपी नामे मोहम्मद कादर साहेब शेख याचा शोध घेण्याकरता गुन्हे शाखेकडील 4 तपास पथके रवाना केली। त्यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे तपास पथकास सदर आरोपी हा विजापूर राज्य कर्नाटक येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली, परंतु त्याचा निश्चित पत्ता मिळाला नाही। त्यानंतर मिळालेल्या बातमीप्रमाणे 9 ऑक्टोबर 2025 रोजी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा असे तपास पथकासह विजापूर कर्नाटक येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख हा आदिलशाही नगर जर्मन बेकरीजवळ असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर आरोपीस त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले। त्यावेळी त्याच्या ताब्यातून जादूटोण्याचे साहित्य जप्त करण्यात आले। त्यानंतर नमूद आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने गुन्हे शाखा सोलापूर शहर हे करत आहेत। सोलापूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे त्यांची देखील अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून देतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आलेली। त्या तक्राराच्या चौकशीमध्ये आपल्याकडे जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ 1,87,00,000 फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं। सदरचा कालावधी जून 23 ते नोव्हेंबर 23 या कालामध्ये फसवणूक झाली होती, परंतु अर्जदार हे घाबरल्यामुळे किंवा लोकलज्जस्थ त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती। तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो भोंदूबाबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असल्याने त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हे शाखेच्या आमच्या पथकामार्फत येथे काळे आणि पथक यांनी जिकीचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठिकाण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेल रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आणि सदरचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो भोंदूबाबा आहे याला 9/10/2025 रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। ताब्याच्या वेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते करत असल्यास निष्पन्न झालं। त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे। या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोणा अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणाला त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकव्हर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत।